लागते आणि फुगवण होत नाही, अशा वेळेस मात्र आपल्याला पोटॅशयुक्त आणि फॉस्फरसयुक्त खतांवरती जोर द्यायचा आहे. पांढऱ्या मुळीची कार्यक्षमता वाढवायची आहे. त्याच्यासाठी आपण सेटिंग नंतर ह्युमिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड हे देखील आपण ड्रिपद्वारे देऊन नंतर फॉस्फरसयुक्त आणि पोटॅशयुक्त खतं आपण ड्रिपद्वारे द्यायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पांढरी मूळ ज्या ठिकाणी पांढरी असेल, चांगली सशक्त असेल तर अपटेक चांगलं होईल, त्याच्याने आपल्याला मदत होईल. मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे फॉस्फरस मॉलिब्लायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅश मॉलिब्लायझिंग बॅक्टेरिया, PSB, KMB यासारखे जे बॅक्टेरिया आहेत, जैविक खतं आहेत, जैविक खतं ही देखील आपण खतं ड्रिपद्वारे साधारण 2 लिटर एकरी याप्रमाणे टप्प्याटप्प्याने देणं महत्त्वाचं आहे. कारण की उपलब्ध जे पोटॅश आहे, फॉस्फरस आहे जमिनीमधलं, ते अपटेक करून देण्याचं काम ही जैविक खतं करत असतात. याचा उपयोग आपण होता होईल तितका 80 दिवसापर्यंत आपण जितका जास्त कराल, साधारण 2 लिटर आठवड्याच्या टप्प्याने आपण दिलं तरी हरकत नाही, जेणेकरून आपण जी विद्राव्य खतं देत आहोत 05234, 06020, 0050